400 कोटींची कमाई करताच छावाने मोडले या 5 चित्रपटांचे रेकॉर्ड। मित्रांनो, बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारे फार कमी चित्रपट आहेत। आजकाल छावा हा निवडक चित्रपटांपैकी एक आहे। हा ऐतिहासिक चित्रपट पहिल्या दिवसापासूनच भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे। या चित्रपटाने 14 दिवसातच उत्तम कमाई केली आहे आणि अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड देखील मोडले आहेत। विकी कौशलचा छावा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला। या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर येताच खळबळ उडून दिली। या चित्रपटाने ऐतिहासिक अवघ्या 14 दिवसातच त्याने 400 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली। या चित्रपटाने 5 ब्लॉकबस्टर सिनेमांना मागे टाकले आहे। छावा चित्रपटाने 14व्या दिवशी तब्बल 12 कोटी रुपये कमावले। या संदर्भात चित्रपटाचा आतापर्यंतचा लाईफ टाइम कलेक्शन 410 कोटी रुपयांवर पोहोचला आहे। 2025च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये छावा 9व्या क्रमांकावर आहे, तर भारतात तो पहिल्या क्रमांकावर आहे। हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटच नाही, तर टॉप 10 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटात देखील समावेश आहे। छावाने कोणत्या ब्लॉकबस्टर सिनेमांना मागे टाकले ते व्हिडिओतून आपण पुढे पाहूया। नंबर 1 दंगल 387.38 कोटी रुपये। नंबर 2 संजू 342.553 कोटी रुपये। नंबर 3 पीके 340.8 कोटी रुपये। नंबर 4 टाइगर जिंदा है 339.16 कोटी रुपये। नंबर 5 बजरंगी भाईजान 320.34 कोटी रुपये। आत्तापर्यंत छावा चित्रपटाने या ब्लॉकबस्टर सिनेमांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे। आता असेही काही चित्रपट आहेत ज्यांची कमाई सर्वात जास्त आहे। आता असे 8 चित्रपट पाहूया। या चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाला छावा चित्रपट मागे टाकतो ते देखील पाहू। तर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 8 चित्रपटांमध्ये पहिल्या नंबरवर आहे पुष्पा 2 830.10 कोटी। नंबर 2 जवान 643.87 कोटी। नंबर 3 श्री 2 627.0.2 कोटी रुपये। नंबर 4 ॲनिमल 556.36 कोटी रुपये। नंबर 5 पठाण 543.5 कोटी रुपये। नंबर 6 गदर 2 525.45 कोटी रुपये। नंबर 7 बाहुबली 2 510.99 कोटी रुपये। नंबर 8 KGF 2 434.70 कोटी रुपये। असे हे 8 चित्रपट आहेत। तर तुम्हाला या चित्रपटांपैकी कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा। शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा। तुम्ही छावा चित्रपट पाहिला का हे देखील कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।